माझे गुरुबंधू, माता भगिनी आणि पारनेरकर स्थित ग्रामस्थ सज्जन वृंद, आज वास्तविक या ठिकाणी मी प्रवचनाला यावे अथवा नाही हा एक प्रश्न होता. प्रश्नाला अनेक बाजू होत्या. अनेक बाजूंचा सांगोपांग विचार करण्याची वेळ परमेश्वरानं ठेवलेली नव्हती. वास्तविक मी याला प्रवचन म्हणत नाही, पण मी जे तुम्ही माझे बंधू भगिनी, माझे माता पिता या ठिकाणी एकत्रित झालात, त्या सर्वांच्या गुरुच्या सापेक्षानं एक समयावच्छेद करून एकत्रित भेटावं असा हा आजचा प्रसंग आहे. परमपूज्य तीर्थरूप महाराजांची गेली 25 वर्ष या ठिकाणी प्रवचन ऐकण्याची सवय झालेली असल्या कारणानं आणि दुसरा कुठलाही विचार अंतःकरणामध्ये जन्म पावत नसल्या कारणानं प्रवचन झालंच पाहिजे. आपले महाराज आजही आहेत हा महत्त्वाचा मुद्दा त्यात अंतर्निहित असा आहे. महाराजांनी या ठिकाणी गेली 25 वर्ष जे आपल्याला शिकवलं आणि सांगितलं त्यातील कुठलंही काही आपण विसरलेलं नाही. आणि जर यदा कदाचित विसरलेलो असलो तर ते आठवून पुढील 25 वर्ष जगणार आहोत असं आपल्या गुरुला अभिवचन देण्यासाठी आपण इथे जमलो आहोत असा माझा मानस आहे. परमपूज्य तीर्थरूप पारनेरकर महाराज यांना आपण इतक्या जवळून पाहिलं आहे की तुमचे आणि माझे सुख म्हटले तरी सारखंच आणि दुःख म्हटलं तरी सारखंच आहे. तुमच्या माझ्या सुखातही अंतर नाही आणि दुःखातही अंतर नाही. आपण एकमेकांना सेवा करावा असं आपलं सुख आहे. सर्वांचं सुख सारखंच आणि दुःखही. जे दुःख तुमच्या अंतःकरणाला आहे तेच माझ्याही अंतःकरणाला आहे आणि जे माझ्या अंतःकरणाला आहे तेच तुमच्यापैकी इथं जमलेला प्रत्येकाच्या अंतःकरणाला आहे. तेव्हा सांत्वन करायचं म्हटलं तरी कोणी कोणाचं करायचं. वास्तविक माझ्यापेक्षा वडीलधारी मंडळी या ठिकाणी आली आहेत. इंदूरलाही आली. त्यांनी माझं सांत्वन केलं आणि मलाही त्यांचं सांत्वनच करावं लागलं. शब्द फुटत नव्हते कारण दोघांचेही शब्द एक होते. तेव्हा आपल्या मनानं हृदयानं एकमेकांचे शब्द जाणणं एवढंच काम भेटीत शिल्लक राहिलं आहे. बोलायचं काहीच बाकी राहिलेलं नाही. परमपूज्य तीर्थरूप भाऊ गेल्या 8 महिन्यापासून तुम्हाला भेटले नाहीत, पण मी तुम्हाला सांगितलं तर खरं वाटणार नाही की तुमचा त्यांच्यासोबत जेवढा जास्त सहवास होत असेल तेवढा ते केवळ इंदूरला राहिल्या कारणाने माझाही झाला नाही. आज आपण कशासाठी एकत्र जमलो आहोत हे लक्षात घ्या. महाराज नेहमी सांगत असत, दत्ताला साक्ष ठेवून मी तुमच्याशी बोलत आहे. एकही वर्ष हे वाक्य उच्चारायचं ते विसरले नाही. आपल्या या उत्सवात गुरुशिष्य मेळाव्यात परमेश्वराचा हात निश्चित आहे असं अभिवचन दरवर्षी ते आपल्याला देत आले. असा एकही क्षण त्यांना जाणवला नाही आणि आपल्यालाही अनुभवायला आला नाही की ज्यावेळेस परमेश्वरानं आपला हात हा संबंधातून काढून घेतला आहे. पण आज आपण आपल्या गुरुच्या अनुपस्थितीत सुद्धा एकत्र झालो आहोत आणि तेवढ्याच संख्येनं, त्याच जिव्हाळ्यानं, त्याच आपुलकीनं. या जे महाराज म्हणत होते ते किती सत्य आहे हे तुमच्या ध्यानी यावं एवढ्याचसाठी मी सांगितलं. वास्तविक मलाही तुमच्याशी खूप बोलावंसं वाटतं, खूप बोलावंसं आहे, पण प्रसंग बोलण्याचा नाही हे माझ्याही लक्षात आहे. अंतःकरण भरून आलं आहे, ऊर भरून आलेलं आहे, पण छाती फुटायची पाळी आलेली नाही. छाती फुटेल असं दुःख हे आहे का? अंतःकरण भरून आलं आहे, ऊरही भरून आलं आहे, पण छाती फुटण्याचा जो अनुभव आहे तो आपल्या गुरुला आपल्याला द्यायचा नव्हता. आपल्या गुरुला असं वाटलं नाही की एवढं दुःख हे सहन करतील की नाही अशी शंका आली असेल. म्हणून तुम्ही आज
जे या ठिकाणी एकत्र जमलेले आहात त्यापैकी कुणीही त्यांचे शेवटचे अंत्यदर्शन असं आपण म्हणतो ते घेतलं नाही. त्यांचा मुलगा झाला म्हणून माझ्यावर अत्यंत कठोर असं कर्म करण्याचा प्रसंग परमेश्वरानं आणला. ते दुःख तुमच्या अंतःकरणाला नाही. परमेश्वरानं मला त्यांच्या पोटी जन्माला घातलं म्हणून केवळ 14 दिवसानंतर गादीवर बसल्याचा प्रसंग माझ्या जीवनात त्या परमेश्वराच्या त्या गुरुमाऊलीच्या इच्छेनं आला. तेही दारुण कार्य, अत्यंत कठीण असं काम परमेश्वरानं माझ्या हातून करवून घेतलं. किती कठीण प्रसंग असेल. प्रत्येकालाच आपल्या वडिलांना अग्नी द्यावा लागतो, त्यात विशेष असं काही नाही. प्रत्येकालाच हे काम करावं लागतं. जन्माला आल्याचं समाधान जसं मुलाला होतं की आपण या विभूतीच्या पुण्यात्म्याच्या पोटी जन्माला आलो, पुण्य आहे, त्या परमेश्वराची कृपा आहे. या कृपेचा वर्षाव आपल्यावर हरगडी होत असताना देखील माणसाला आपलं कर्तव्य म्हणून आपल्या जन्मदात्या पित्याचा अग्निसंस्कार करावा लागतो. ही नियती आहे. हे परमेश्वरानं तुम्हा सर्वांसाठी ठरवून ठेवलं आहे, नियम घालून दिला आहे. याच्यातून कोणी सुटलेलं नाही. अत्यंत कठोर असं कर्तव्यसुद्धा पार पाडण्याची क्षमता तुमच्या अंगी यावी. वडिलांनंतरची राहिलेली कर्तव्य, वडिलांची कर्तव्य, आपली कर्तव्य, स्वतःची प्रारंभी होणारी अत्यंत कठोर अशी कर्तव्य, तिथून प्रारंभ होतो. हा प्रारंभ किती कठोर आहे. पण एकदा का माणूस या प्रसंगाला सामोरी गेला, सादर झाला की पुढची कामं त्या मानानं सोपी वाटायला लागतात. हा अगदी संस्कार आहे. आपण पित्याची आहुती त्या ठिकाणी देतो, त्याला अग्नी देणं किती कठीण आहे. असं वाटतं की हा अग्नी आपण आपल्या हृदयावर का ठेवून घेत नाही, ठेवून घेऊ शकत नाही. पण हे त्या पित्यालाही आवडणारे नसते आणि त्या देवालाही तर नाहीच नाही. ह्या साध्या गोष्टी अत्यंत साध्या, पण माणसाला कठोर व्हायला किती आवश्यक आहे हे लक्षात घ्या. माणूस कठोर कसा बनतो. देव जसा तुम्हाला दयाळूच वाटतो, तो तसा दयाळू आहे, तसा किती कठोर आहे याबाबतचं मार्गदर्शन, दिग्दर्शन महाराजांनी अनेक वेळा आपल्याला केलेलं आहे की देव किती कठोर आहे. देवाकडं तुम्ही कृपा मागा, देवाकडं दया मागा. देव न्यायी झाला तर फार कर्म कठीण आहे. तुम्हाला देव न्यायी नको आहे, देव दयाळू पाहिजे की देवा अपराध घडला तरी देवा तो पोटात घाल आणि आम्हाला क्षमा करून आमचा उद्धार कर, असा देव तुम्हाला पाहिजे. तुम्हाला देव कसा पाहिजे, तुम्हाला गुरु कसा पाहिजे आणि मुलाला बाप कसा पाहिजे, बापाला मुलगा कसा पाहिजे हे आपल्याला कळू शकत नाही. हे मुलालाही कळू शकत नाही. पण मुलालाही आपला बाप कसा असावा असं वाटत असतं. तरी माणसाला कठोरतम कर्तव्य या जगात आल्यानंतर करावीच लागतात. परमपूज्य महाराज इंदूरला असताना त्यांच्या 8 महिन्यांच्या वास्तव्यात अनेक प्रसंग असे आले की त्याचा आज जर आपण विचार करायला लागलो की ते असं का म्हणाले, ते असं का बोलले, असं का वागले, असा आता विचार सुचू शकतो. आपण जेव्हा जेव्हा महाराजांना भेटलो तेव्हा महाराजांनी जे काही आपल्याला सांगितलं ते आपण काय समजलो, कसं घेतलं, कसं ग्रहण केलं आणि आता त्याचे अर्थ आपण लावायला लागलो तर आपल्याला कळतं की आपल्या महाराजांना आपल्याला जे कळावं असं वाटत होतं आणि जे कळू नये असं वाटत होतं, ते दोन्ही ते कसं जगत होते. आपल्याला काय कळावं म्हणून ते जगत होते. हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. सारं आयुष्य त्यांनी यासाठीच वेचलं, उभं केलं. ज्या दिवशी परमपूज्य महाराज घेरी येऊन शेतावर पडले, गणपतीचं दर्शन घेतलं, 3 प्रदक्षिणा घातल्या, पायात जोडा घालतानाच पाय जड वाटला आणि 2 पावलं पुढं जात नाही तर त्यांना एकदम चक्कर आली. त्या दिवशी शुक्रवारची गोष्ट, सकाळी 11 वाजेपासून 3:30 दुपारी त्यांच्या एका शिष्याला व एका सुहृदाला ते शिकवित होते. विषय समजावून सांगत होते. त्यांना आपल्या चहाची, पाण्याची, खाण्याची
कसली आठवण झाली नाही. दुपारी 3:30 वाजता जेव्हा विषय संपला तेव्हा त्यांनी संपवला तेव्हा ते म्हटलं, अरे माझ्या लक्षात नाही पण तुम्ही तरी मला आठवण द्यायची ना. मी कोर्टात जाताना त्यांना नमस्कार केला तेव्हा विषयाला प्रारंभ होऊन चुकला होता आणि कोर्टातून येण्याच्या पूर्वी तो विषय त्यांनी आटोपला होता. एवढे 3.5-4 तास ते सतत बोलत होते. आपल्या शिष्यांना कळावा, विषय समजावा, त्यासाठी जितक्या तऱ्हेनं समजावता येईल, अगदी हृदय पिळवटून ज्याला आपण म्हणतो अशा रीतीनं आपल्या सर्वांना समजावण्याचा ते प्रयत्न नेहमीच करीत होते. आपल्याला जे कळावं ते कळवून घेण्यासाठी, पण जे त्यांना वाटत होतं की हे यांना कळू नये ते कळू न देण्याची ते शिकस्त करीत होते. म्हणूनच आपले गुरु गेले, कुठे गेले, परगाव गेले की इंदूरला आहेत की इतर कुठे प्रवासाला गेले, याचं काही ठावठिकाणं आपल्याला आज काही आहे का? आम्ही सांगतो, तुम्ही ऐकता, एवढाच भाग. तेव्हा महाराजांनी यासाठी प्रयत्न केला, शेवटपर्यंत प्रयत्न केला. 8 दिवस आजारी राहिले. एकही दिवस आमच्या घरात कोणी सिरियस आहे असं वातावरण नव्हतं. त्या 8 दिवसात जे आमच्याकडे येऊन गेले त्यांनी ते पाहिलं असेल. एवढंच नव्हे तर शेवटच्या दिवशी रविवारी त्यांना उलट आनंद झाला की माझी बहीण त्यांना भेटायला आली. बाहेरगावी होती, छोट्याशा गावात दिलेली मुलगी, शेवटी ती भेटणं, यात परमेश्वराची काय कृपा लागत असेल ते त्यावेळी लक्षात येऊ शकतं. यजमानांसह, मुलांसह ती आलेली, जावयासह, नातवंडासह मुलगी आली, भेटली. 2 मिनटं तिला जवळ बसू दिलं. म्हणाले, तुझी मुलं रडत आहेत, आता तू वर जा, तुझे यजमान सोबत आहेत, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था कर. असं सांगितलं नाही की तू माझ्याजवळ बैस, माझं पहा. शेवटच्या दिवशी त्यांनी असं काहीच सांगितलं नाही. संध्याकाळी 4 वाजेनंतर त्यांनी जेव्हा आम्हाला स्पष्ट कल्पना देण्याचं ठरवलं, या पोरांना आपण स्पष्ट कल्पना देऊ. शनिवारपासून ते आम्हाला तशा प्रकारे कल्पना देत होते, पण त्या शनिवारपासूनच ते आम्हाला तशा प्रकारे जी कल्पना देते त्या शनिवारी ते लगेच बदलून जायचे आणि आम्ही घाबरून जाऊ, आम्ही आमची कामं करणं जर बाजूला ठेवू. म्हणून असं वाटलं की ते म्हणायचं, अरे देवाची मर्जी, अरे आता पाहूया. मी म्हणायचो, भाऊ आपल्याला उत्सवाला चालायचं आहे. ते म्हणायचे, जाऊ ना, समजा प्रकृती फारच बिघडली तर मी इथे थांबेन, कोणीतरी माझ्याजवळ राहील, बाकी तुम्ही सारे उत्सवाला जा. पण रविवारी ज्या दिवशी त्यांनी ठरवलं की आता देवाला त्रास द्यायचा नाही, त्या दिवशी त्यांनी निर्णय घेतला व मला स्पष्टपणे सांगितलं. मला प्रश्न विचारण्याची मुभा नव्हती, फक्त ते सांगतील ते ऐकण्याचं काम माझ्याकडे होतं की मी सांगतो, तू फक्त ऐक. मी त्यांना आधी बोलत असताना म्हणालो होतो, भाऊ तुम्हाला आम्ही पार्नरला घेऊन जाऊ, उत्सवात त्रास होऊ देणार नाही. लोकांना सांगू की हार घालू नका, बोलू नका, केवळ दर्शन घ्या आणि तुम्हाला विश्रांतीला आम्ही जास्तीत जास्त वेळ देऊ. असल्या प्रकारचे बाप मुलाचं बोलणं जसं असतं का नाही, हां तसं ते बोलणं होतं. पण संध्याकाळी 7 वाजता प्रकाशची प्रदोषची पूजा झाल्यावर मला आरतीला पाठवलं आणि आरतीला जाऊन येईपर्यंत त्यांनी एवढ्याच अवकाशात निर्णय पक्का केला. 7:30 वाजता मला सांगितलं, तू अत्तर घेऊन ये, कोणाचं आडाचं पाणी काढ, मला पद्मासन घालून बसव. स्वतः एक भांडं पाणी स्वतःच्या हातानं प्याले आणि एक भांडं माझ्या हातानं प्यालं. नंतरचा सर्व कार्यक्रम यथासांग त्यांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे करवून घेतलं आणि सांगितलं, देवाला तुमच्याचप्रमाणे माझंही प्रेम आहे, हे तुम्हाला माहीत आहे, मी कधी लपवून ठेवलेलं नाही. माझ्यावर सर्वांनीच प्रेम केलं, माझ्या आईवडिलांनी केलं, मुलांनी केलं, शिष्यांनी केलं, प्रत्येकानं माझ्यावर प्रेम केलं. त्या देवालाही माझं प्रेम वाटतं, त्यालाही वाटतं की आता मी जास्त काम करू नये, मी जास्त दगदग करीन असं त्याला प्रेमानं वाटतं रे, दुसरं काही नाही. त्यानं मला 4च कामं सांगितली, मी त्याची 8 कामं करून टाकली. आता देवाला मी काय म्हणू शकतो? देवानं माझ्यासाठी काही नवीन काम शोधलं असेल म्हणून देवाला यापेक्षा जास्त काळ थांबवता येणार नाही रे बाबा. इतकं स्पष्ट, इतकं संयमित मला भरून आलं. पण त्यावेळेस माझ्या डोळ्यात पाणी आणायचं नाही असा तो प्रसंग असल्याकारणानं आज तुम्ही भेटलात म्हणून डोळ्याला पाणी आणलं. अन्यथा त्या दिवशी हे होणं शक्य नव्हतं, करणं योग्य नव्हतं. अर्थात एवढ्या सूक्ष्म गोष्टी तुम्ही इथं प्रेमानं जमलात म्हणून बोललो आहे. प्रत्येकालाच हे सारं काही मी मोकळेपणानं सांगू शकणार नाही. तुमची जिज्ञासा माझ्या लक्षात येत आहे. तुम्ही
काय ऐकण्यासाठी, काय पाहण्यासाठी, काय समजून घेण्यासाठी इथं आलात? मग पुंडलिकजी रडले. मला भेटल्यावर लहान मुलासारखं ढसढसा रडलेत, राहवलं नाही. हुंदके दिलेत की महाराज तुम्ही अशी कशी चूक केली. मोठा माणूस जीवनात कोणती तरी एक चूक करीत असतो, असा सुद्धा त्यांनी थोडा लहान तोंडी मोठा घास घेतला. माणूस आपलेपणानं असं बोलत असतो. आम्ही महाराजांना त्यांच्या आजारपणाच्या काळात काही वेळा बोललो आणि मागून अनेक लोकांना त्याची खंत वाटली की भाऊंना आपण काय बोलून गेलो. तसं पुंडलिकजी म्हणून गेले, पण प्रेमानं म्हणाले की महाराज आम्ही तुमच्याकडे आलो असतो, आम्ही तिथे हजर असतो तर आम्ही तुम्हाला हे करू दिलं नसतं आणि तुम्ही हे केलं नसतं. महाराज 8 दिवसात प्रत्येक वेळी आम्हाला विचारत बोलत. ते बोलले नाही तसा एकही दिवस नव्हता. त्या दिवशी रविवारी रात्री 11:30 चांगले बोलत होते, उत्तम बोलत होते. विनायकराव त्यावेळेस होते. मी त्यांना आल्यावर थांबवून घेतलं होतं. विनायक प्रकाश मंडळी तर होतीच. 11:15 वाजता प्रकाशात प्रदोष आहे हे लक्षात आलं. त्यांनी मला विचारलं, का रे सगळ्यांची जेवणं झाली आहेत का रे? मी म्हटलं भाऊ सर्वांची जेवणं झाली आहेत. त्यानंतर 2 चमचे पाणी फक्त त्यांनी ग्रहण केलं. अर्थात त्यानंतरही 11 वाजता त्यांनी फक्त डोकं दुखतं एवढंच सांगितलं. पण डोकं किती दुखत असेल याची कल्पना त्यांच्या सांगण्यावरून आम्ही कधीच करू शकलो नव्हतं. अगदी शांत चित्तानं सांगत होते की बाळा माझं डोकं थोडंसं जास्त दुखतं आहे. इथंही थोडंसं असा शब्द त्यांनी योजावा आणि आमच्या अंतःकरणाला दिलासा द्यावा की थोड्या वेळानं डोकं दुखणं थांबेल, बरं वाटेल. आम्ही वैद्यभावाला फोन केला, डॉक्टरला सांगितलं त्यांचं डोकं दुखतं आहे. हे डोकं पंखाच्या वाऱ्याने सकाळपासून बोलल्यानं दुखत असेल असा मनोमन विचार करून आम्ही अज्ञ लोक आमच्या परीनं प्रयत्न करीत होतो. परंतु त्यांनी ठरवलेली गोष्ट एकदा ठरवली की ते निश्चितपणा करायची. मग ती गोष्ट साधी असो की मोठी असो, त्यांनी जी गोष्ट ठरवली ती केली नाही असं कधी झालं नाही. त्याचप्रमाणे जेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला त्यानंतर कुठल्याही औषधाला गुण येण्याचा प्रश्नच उरला नव्हता. कारण हा निर्णय त्यांचा होता, हे निश्चित, हे त्रिवार सत्य. मी 1 वाजता त्यांच्याजवळ बसलो असताना मला क्षणभर वाटलं की त्यांची श्वास घेण्याची गती हळूहळू कमी होते. एक क्षण तर असा आला की श्वास पूर्णतः थांबला, निश्वास अशी स्थिती त्या शरीराची झाली. 2 मिनिटांना आम्ही छातीवरून हात फिरला तर लगेच पुन्हा तो श्वास सुरू झाला. अर्थात याचा अर्थ आम्ही उमदलो. डॉक्टरांना आम्ही बोलावून सांगितलं की असं असं घडलं आहे. आधी तर ते म्हटले की असे होऊ शकत नाही, पण त्यांनी पाहिलं की त्यांच्यासमोरही तसाच प्रकार झाला आणि मग तेही घाबरले. आणखी मोठ्या डॉक्टरला बोलवण्याचा त्यांनी विचार केला आणि ते त्यांनाही घेऊन आले. अर्थात या सर्व गोष्टी आपण आपल्या मनाच्या समजुतीसाठी करीत असतो. त्याचा निर्णय तो त्यांचा. आपण काही झालं असतं तरी त्यात बदल होणं शक्य नव्हतं. अनेक गोष्टीत त्यांचं हे जीवनचरित्र त्यांनी आपल्याला जगून दाखवलं. जगावं कसं हे वयाच्या 64व्या वर्षापर्यंत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आम्हाला शिकवलं. आजारपणात सुद्धा कसं जगावं हे महाराज आपल्याला शिकवत. आजारपणात सुद्धा कसं वागत होते. अगदी मोठं दुखणं, यापेक्षा मोठं दुखणं कोणतं म्हणायचं, पण याही दुखण्यात त्यांचं वागणं ज्यांनी पाहिलं ते खरोखर स्तब्ध होऊन जात. हे काय आहे, डॉक्टरच्या लक्षात त्यामुळे यायचं नाही आणि इतरांच्याही लक्षात यायचं नाही. असं वाटायचं की त्यांची तब्येत तर चांगली आहे, त्यांचा जो काही त्रास असेल तो त्यांनाच माहीत, बाकी इतरांना काही कळत नसेल. त्याच्यातही आमच्या घरात मी तुम्हाला सांगितलं की आपल्या घरात कोणी फार आजारी आहे आणि
फार मोठी घटना याच्यानंतर होणार असं क्षणभरही वाटलं नाही. आमचे रमाकांतराव म्हणजे त्यांचे प्रत्यक्ष जावई 8:30 वाजता रात्री ते इथून निघाले. यावरून तुम्ही कल्पना करा की निरोप घेऊन 8:30 वाजता इंदोरला जाऊ शकतात. तर त्यांची तब्येत कशी असेल, किती चांगली असेल. त्यांना निरोप देताना भाऊ म्हणाला आहे, आज जावयाशी कसं वागतात हे मला त्याही वेळेस कळलं. आपल्यासारखं असतं तर म्हणालं असतं जावई भाऊ जरा राहून जा 2 दिवस, जाऊन तरी काय करता, माझी तब्येत ठीक नाही आहे, मग जा, मग सध्या राहा, असं म्हटलं असतं. पण त्यांनी तसं नाही केलं. म्हणाल भेटलात बरं झालं, पुन्हा या असं 2 शब्द बोलून त्यांनी जावयाला निरोप दिला. वागायचं कसं या भावाच्या बारीक सारीक गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. महाराजांचा आटोकाट प्रयत्न आपण कसं वागावं, कसं जगावं याच्यासाठी होता. तिथेही ते आपल्याला जगून दाखवत होते. अनेक प्रसंग आहेत, अनेक प्रसंग तुमच्याजवळही त्याच्या नोंदी असतात. अनेक गोष्टी तुम्हीही पाहिल्या आहेत. मी त्याचं विशेष वर्णन करून सांगावं अशातलं काही भाग नाही. पण सुदैवानं म्हणा दुर्दैवानं शेवटच्या क्षणी तुम्ही नव्हता आणि मी तिथे होतो. यात कोणाचं सुदैव आणि कोणाचं दुर्दैव हे तुम्ही ठरवा. पण त्यावेळी मी तिथे होतो म्हणून तो प्रसंग तुम्हाला सांगण्यासाठी मी या ठिकाणी याला विस्तारानं सांगितलं. ते इथं जगूनच दाखवत होते म्हणून त्यांना वाटलं की अरे आपण शिष्यांना फक्त जगूनच दाखवू. काय शिष्यांचं प्रेम आहे बघा, याला म्हणतात शिष्याचं प्रेम. पण यांना मी मरून कसं दाखवू, मरून दाखवायचं शिल्लक राहिलं याची तर काही भावना झाली नाही ना. बाबा रे कसं जगावं हे आज पळतो. इतक्या प्रमाणानं शिकवित आलो, क्षणोक्षणी शिकवित आलो. जीवनातील एक क्षण वाया घालवलं नाही. तुम्हाला कसं जगावं हे शिकवण्यासाठी फक्त थोड्या राहिलं रे तुम्हाला शिकायचं. मी तुम्हाला सांगितलं की जगावे नेटाने जगावे. आणि त्याच्या पुढेही जे मी सांगितलं ते तुम्हाला दाखवण्याचं माझं गुरुपणात मोडणारं काम आहे. ते काम पूर्ण करण्याच्या हेतूनं महाराजांनी ते काम आहे शिष्यांसाठी पूर्ण करून दाखवलं, शिल्लक ठेवलं नाही. सायंकाळी 5 वाजता मला म्हणाले माझे कुठलेही काम शिल्लक नाही, मी अगदी आनंदात आहे. मी त्यांना विचारलं भाऊ अमुक करायचं का, तमुक करायचं का. काकाने विचारलं काही अनुष्ठान करायचं का. अशा काही घरगुती गोष्टी आम्ही करीत होतो. तेव्हा ते म्हणाले अरे कशासाठी, माझे कुठलेही काम शिल्लक नाही हे तुम्हाला मी सांगितलं. हे त्यांच्याच तोंडचे शब्द आहे की देवानं मला 4 कामं सांगितली आणि मी 8 करून मोकळा झालो. आता देवाला मला काय सांगायचं आहे. तेव्हा भाऊंनी जगून आम्हाला काय शिकवलं, आपण काय शिकलो. आपल्याला इथं ते दरवर्षी परीक्षेला बोलावायचं आणि आपला रिझल्ट लावून टाकायचं. परीक्षा कधी घ्यायचे ते त्यांना माहीत. पण रिझल्ट लावायचा आजचा दिवस होता. आज जेव्हा काही लोक मला म्हणाले की तुम्ही बोला, सांगा काहीतरी, तेव्हा मला असं वाटलं की वर्गात शिक्षक नसताना एखाद्या गुणाळ विद्यार्थ्याला उठवून की बाबा रे आज तू यांना गोष्ट सांग, कथा सांग. जसं त्या मुलावर प्रसंग यावा त्यातलाच आजचा प्रसंग आहे. मी तुमच्यातील एक विद्यार्थी आहे, पण मास्तरचीच गोष्ट सांगण्याचा प्रसंग देवाला माझ्यावर आणला. कथा दुसरी नव्हती, कथा दुसरी नाही, दुसरं आख्यान लावण्याची काहीच गरज नाही. माझं काम त्याही बाबतीत त्यांनी सोपं करून टाकलं. प्रवचन काय करू हा प्रश्नच नाही. काय बोलणार, कोणत्या तोंडाने बोललं, कसं बोलणार, कसं माझ्याच्यानं बोलवेल आणि लोकांना मी बोललेलं रुचेल तरी काय. मी तिथे बसलेलो तरी रुचलं काय. मी अमुक केलं तर योग्य का अयोग्य, कसा निर्णय घ्यावा, कोणता निर्णय घ्यावा, महाराज कसा घेत असत. आणि यावेळेस त्यांनी काय केलं, आता निर्णय आपणाला घ्यायचे आहेत. आणि म्हणून मी ठरवलं हे उन्हाळ विद्यार्थ्याला जसं सांगतात ना बाबा रे आज तू गोष्ट सांग. आज की नाही आपले मास्तर दुसऱ्या कामाला गेले तेव्हा मास्तर येईपर्यंत तू आजचा वर्ग घे. आता तुम्हाला काय कथा सांगू, रडकथा सांगू. रडकथा सांगितलेली महाराजांना आवडणार नाही. आपल्याला त्यांची कथा खरोखरीच दिव्य अशी कथा कोणत्याही एका कीर्तनात समावू शकेल अशी नाही. अशी दिव्य कथा गाण्यासाठी त्यांनी आपल्याला परमेश्वराच्या सान्निध्यात बोलावलं आहे. काय परमेश्वराची आणि आपल्या गुरुची कृपा आहे बघा. काय त्यांचा विचार की उत्सवाला
कुठल्याही प्रकारची अडचण त्यांनी येऊ दिली नाही. उलट जाण्यापूर्वी 3 दिवस आधी शुक्रवारी उत्सवावर प्रकाशजवळ इत्थंभूत चौकशी करून घेतली. काय रे, सर्व सामान वगैरे आलं ना, मंडळी आली तर त्यांची व्यवस्था नीट राहील ना, जागा वगैरे व्यवस्थित आल्या आहेत का नाही, इतकी सर्व सर्व चौकशी त्यांनी आदल्या दिवशी त्याच्याकडून करून घेतली. मी म्हटलं, भाऊ उत्सवाचं काय? भाऊ म्हणले, उत्सवाचं काय? अरे तो देवाचा उत्सव आहे, देवाला करायचा आहे. शिष्यांना मला सांगायचं ते मी कधीच मोकळा झालो आहे. आता मला तू हा प्रश्न विचारतोसच कसा? त्यांना तरी मी विचारलं, धारिष्ट करून विचारलं. विचारू नये तसे अनेक प्रश्न त्यांना विचारले. त्याच प्रेमाने, त्याच मोकळेपणाने त्यांनी मला उत्तरं दिली. त्यांना मी विचारलं, हा उत्सव आम्ही तुमच्यासाठी करतो भाऊ, हे तुम्ही प्रत्यक्ष कबूल करीत होता. तर ते म्हणले, उत्सवात मी नाही असं तुम्हाला वाटलं का? कोणी पाहिलं आहे मला जाताना? रामभाऊ सांगू शकतील की महाराज नाही आहेत म्हणून. रामभाऊने पाहिलं आहे मला? कोणी पाहिलं नाही मला. माझ्या शिष्यांना मी जसा आहे तसाच राहील, त्यात काहीही फरक पडणार नाही, कारण मी तुझा बाप आहे. त्यांनी मला फार सुरेख उत्तर दिलं. प्रकाश किंवा अविनाश भाऊ तिथे होते. ते भाऊ बोलले, लोक म्हणतील की शरदचे वडील वारलेत म्हणून, पण शिष्यांना कोणी म्हणणार नाही की तुमचा गुरु नाही म्हणून. अरे पण तुला देखील असं कोण म्हणू शकेल? तू कबूल करशील? मी म्हणाल, नाही भाऊ, मी कसं कबूल करेन? शिष्यांसाठी तो प्रश्न आहे, तो प्रसंग नाही. इतक्या मोकळेपणाने त्यांनी मला सांगावं, भाऊ अशी घाई का? अनेक प्रश्नातला हा प्रश्न मी विचारायचं आहे. हे मी सारं बोललेलं तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो आहे, महाराज तुमच्यापासूनही काही लपवून ठेवत नव्हते, मुलापासूनही काही लपवून ठेवत नव्हते, कोणापासूनच काहीच लपवून ठेवत नव्हते. त्यांनी काही लपवून ठेवायचं सांगितलं असं काहीच नाही. मागून काही सांगा असं काही शिल्लक नाही आहे. कुठलाही विषय, कुठलाही प्रश्न असा नाही. मला कित्येकाने विचारलं, महाराजांनी काही लिहून ठेवलं आहे का? मी गेल्यावर सांग, वाचून दाखव, असं काही सांगितलं आहे का? ज्यांना ज्या प्रकारच्या जिज्ञासा होत्या त्यांनी विचारल्या. काही लिखाण त्यांनी करून ठेवलं आहे का? त्यांच्या कुंडलीबद्दल काही असेल, ते प्रश्नाबद्दल असेल, तत्त्वज्ञानाबद्दल असेल, पण भाऊंनी असं काही लिहून ठेवलं आहे का? नाही, कारण काही लपवून ठेवलेलं नाही. परमार्थ प्रवण राहा असं महाराज आपल्याला सांगत. पण ते आपल्याला प्रवीण कशात करत होते? प्रपंचात. प्रपंच प्रवीण होणं हे त्यांना भूषणावं वाटत होतं की या प्रपंचात प्रवीण आहे, व्यवहारात दक्ष आहे. हे सर्वात मोठं प्रमाणपत्र महाराजांच्या जवळ होतं. एखाद्याला व्यवहारदक्ष म्हणणं हे त्यांचं सर्वात मोठं सर्टिफिकेट होतं. परमार्थात कितीही पुढे गेला तरी त्यांना तेवढा आनंद व्हायचा नाही की जेवढा एखादा प्रपंच व्यवहारात मोठा असेल त्याबद्दल त्यांना होत असेल. काही दुःखाला शब्दात व्यक्तच करता येत नाही, पण आपल्याला माहीत असणाऱ्या शब्दात आपण दुःख व्यक्त करीत असतो. तुम्ही निराधार नाही ते पुंडलिकजी बोलून गेले. आज संध्याकाळी पुंडलिकजींनी आपल्याला सांगितलं, पुंडलिकजींसारखा वयोवृद्ध तपोवृद्ध माणूस इथे झाला, महाराजांनी आपल्यासाठी पाठवला, आपल्या सर्वांना धीर द्यायला. त्यांच्याएवढा मोठा माणूस कोण होता आपल्यामध्ये? रामभाऊने तरी दुःख कोणाला व्यक्त करायचं? आपल्या सर्वात ते ज्येष्ठ, त्यांना आधार द्यायला, त्यांना बरं वाटेल कोणाकडे तरी पाहायला. अरे आणखी पुंडलिकजी आहे, अजून पुंडलिकजी कधीकडे हिरीने जगत आहे, काय वय झालं आहे पहा. आपण आज एकमेकांशी कितीही बोललो तरी कमीच आहे. वास्तविक आजचा प्रसंग जास्त बोलण्याचा नाही. जास्त बोलणं हे सुद्धा व्यवहाराला सोडून होणार ठरेल. मी आपल्याला सांगितले, कुठलीही गोष्ट अव्यवहार्य होता कामा नये. महाराजांचं सांगणं लक्षात ठेवलं आपण. गरज म्हणूनच मी बोललो, गरजेपेक्षा जास्त बोललो तर त्यांना आवडणार नाही. तेव्हा आजच्या प्रसंगी महाराजांचा एखादा शब्द आठवला, एखादा प्रसंग आठवला तर त्यांची तुम्हाला आठवण व्हावी होईल इतकं तुडुंब त्या शब्दात, त्या प्रसंगात महाराज भरले आहेत. आपण महाराजांमध्ये डुंबलो, वास्तविक आपण बुडी मारून वर आलो, त्याची अनुभूती येते आपल्याला. तरी आपण क्षणभर घाबरतो की काय, असं कसं करावं? डुबल्यावर आपण कशी धडपड करतो, तशी आपली साऱ्यांची अवस्था आली.
महाराजांच्या प्रेमात, त्यांच्या आपलेपणात, त्या रसात आपण एवढे डुंबून गेलेलो आहोत की कित्येक वेळा महाराज रागवत असत, तुम्ही माझ्याकडे देतात असे देवाकडे लक्ष ठेवत चला. आपण इथे आलो की देवाला विसरून जायचो, घराला विसरून जायचो. महाराजांना ते आवडत नसे. महाराजांना पाहिलं की आपण सर्व विसरून जायचो. आपण सर्व काही विसरून जाण्यासाठी त्यांच्याजवळ जायचो. आपण ते सर्व काही आठवण करून द्यायचो. तेव्हा आजपर्यंत आपण आनंद लुटलेला आहे. तो आनंद सागर आहे. त्या आनंद सागरात आजपर्यंत आपण अवगाहन केलं आहे आणि यापुढे करीत राहणार आहोत. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की महाराज आपल्यासाठी आहेत तसेच आहे. हे परमेश्वर साक्ष उत्सव त्यामुळेच घडला. हे आता ठरवण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि परमेश्वराला प्रार्थना करण्यासाठी आपण दुसरीकडे कुठे जाणार? देवाकडे जाणार नाही. म्हणून महाराज नेहमी सांगत, देवाला आठवा. आपल्या गुरुशिष्य संबंधात त्यांनी पहिल्यापासून देव निर्माण करून ठेवले. गुरुशिष्य सोहळा म्हणजे नुसतं संमेलन नव्हे, आपल्यात परमेश्वराचा वास आणि परमेश्वराचा हात त्यांनी निर्माण करून ठेवला आहे. त्याच्या हातात आपला हात देऊन ठेवला आहे. परमार्थाच्या दृष्टीनं जरी विचार केला तरी गुरुचं काय काम असतं? देवाची तुमची गाठ घालून देणं, देवाच्या हातात तुमचा हात ठेवून देणं. आता तो हात जर तुम्ही झटकून सोडला तर कोणताही गुरु काय करणार? देव तरी काय करणार? गुरुचं काम पूर्ण केलं आहे. आता आपण आपलं काम काय जे ते आपण लक्षात घेऊन आपण वागलो आणि हा उत्सव आपण यासाठी ठरवित राहिलो. दरवर्षी आपल्याला परीक्षा द्यायची, आपण काय वागलो, किंवा गुरुसमोर नाही तर देवासमोर आपल्याला जायचं. जशी आजवर उत्सवाची अशी परंपरा राहिली तशी निश्चित यापुढेही राहील. मला याबद्दल ते मात्र शंका नाही, संशय नाही. आता जे वेळ झालेली, मी तुम्हाला जे काही बोललो त्यात काही उणीव राहिली असेल तर उदार अंतःकरणानं मला क्षमा करा. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, मला प्रेमानं भेटायला आलात. मला तार, फोन, पत्र इत्यादी अनेक प्रकारे तुम्ही माझे सांत्वन केलं. माझ्या दुःखात एवढा मोठा समाज सहभागी आहे, इतके माझे गुरुबंधू भगिनी आहेत, इतके लोक माझे आहेत. त्यामुळे खरोखरीच माझं दुःख किती हलकं झालं आहे तुम्ही अनुभवत असाल की अवघ्या 14 दिवसांच्या अवधीनंतरही मी या ठिकाणी बसून हे सर्व बोलू शकलो. याचं कारण तुम्ही आहात. तुम्ही जर माझ्या दुःखात सहभागी झाला नसता तर हा दुःखाचा भार माझ्या एकट्यावर पडला असता. त्या दुःखाच्या डोंगराखाली मी गाडले गेलो असतो. परंतु तुम्ही या दुःख डोंगराला गोवर्धन पर्वतासारखा काठ्या लावून उचलून घालला. यात परमेश्वराची काय योजना आहे हे त्या परमेश्वराला माहीत, पण माझ्यासाठी तरी तो साक्षात्कार आहे असं म्हणावंसं वाटतं. तेव्हा या ठिकाणी गुरुचरणी माझे लांबलेले 2 शब्द मी आपणाशी आपलेपणानं बोललेले वृत्तकर गुरुचरणी सविनय सादर समर्पित करून रजा काय मेहवा मरे बोलावे उत्तरे परित्या विश्वंभरे बोलविले.